Good morning all. In this lecture we will start our question. How would you verify plant and machinery? जसं की आपण व्हाउचिंग मध्ये बघितलं होतं, व्हाउच करण्यासाठी काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ऑडिटर चेक करतो, राईट? जे असणार आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचर. व्हेरिफिकेशन मध्ये आपण काय बघतोय तर असेट आणि लायबिलिटीचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ऑडिटर कोणत्या गोष्टी फॉलो करेल किंवा कोणते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स चेक करेल. So our first question is, how would you verify plant and machinery? So first point is review of internal control. The auditor should review the system of internal control regarding acquisition and use of plant and machinery, regarding control over capital expenditure on acquisition, record and possession and use. जसं की आपण नेहमीच सांगत आहोत, internal control system is very important part for auditing. When the internal control system is effective, then auditor choose test taking method or sampling method, right? That is why here, first of all, auditor should check internal control system and review of internal control. Second point is ownership. The auditor should ensure that machineries are owned by the organization. म्हणजे जर आपण प्लांट अँड मशिनरीचे व्हेरिफिकेशन करत असो तर ती मशिनरी त्या कंपनीचीच आहे का हे ऑडिटर काय करेल, इथे चेक करेल. दॅट इज वाय हियर सेड द ऑडिटर शुड इन्श्योर दॅट मशिनरीज आर ओन्ड बाय द ऑर्गनायझेशन. फॉर दिस पर्पज ही शुड व्हेरीफाय द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. Third point is the scrutiny. The auditor should scrutinize the ledger account to ascertain the transaction regarding purchases and sales of machinery. मग स्क्रुटिनी मध्ये जर काही मिस्टेक बघायला मिळाल्या तर ऑडिटर तिथे त्या इंडिकेट करतो. सो हियर से द ऑडिटर शुड स्क्रुटिनाइज द लेजर अकाउंट. लेजर अकाउंट त्या प्लांट अँड मशिनरीची जे काही आहेत ते ऑडिटर स्क्रुटिनाइज करेल. Next, charge or land. The auditor should see whether machinery is subject to any charge. जर काही तुम्ही चार्ज केला असेल तर ऑडिटर इथे काय करेल, चेक करेल. Plant register. See whether a plant register is maintained which give detail of the plant and machinery or equipment. If not, suggest that the sum be maintained, since it is compulsory for limited companies to have a fixed asset register. फिक्स्ड असेट रजिस्टर हे असायलाच हवं, ज्यामध्ये मग आपण त्या फिक्स्ड असेटचं डेप्रिसिएशन किती कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे, बुक व्हॅल्यू काय आहे, ओके, ह्या गोष्टी ह्या रजिस्टर मध्ये मेंटेन केल्या जातात. दॅट इज वाय हियर ऑडिटर शुड चेक प्लांट रजिस्टर. नेक्स्ट पॉइंट इज adequate depreciation. From the detail, ascertain the life of the asset. म्हणजे एखादा असेट जर आपण परचेस केला असेल तर त्याचं लाईफ ऑफ स्पॅन काय आहे हे सुद्धा ऑडिटर चेक करेल. सी दॅट डेप्रिसिएशन इज प्रोव्हाइडेड अँड ऑल्सो सी दॅट द डेप्रिसिएशन इज फेअर अँड ॲडिक्वेट. फेअर डेप्रिसिएशन सुद्धा चार्ज करणे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणून ऑडिटर काय चेक करेल तर त्या असेटची लाईफ व्हॅल्यू काय आहे, देन डेप्रिसिएशन तुम्ही फेअरली चार्ज केलेला आहे का, ॲडिक्वेटली चार्ज केलेला आहे का, हे ऑडिटर डिटेल मध्ये चेक करेल. नेक्स्ट, कन्सिस्टन्सी इन डेप्रिसिएशन. जसं की आपल्याला माहिती आहे डेप्रिसिएशन हे असं आहे का की एकच वर्ष कॅल्क्युलेट केलेलं आहे त्याच्यानंतर 5 वर्ष कॅल्क्युलेटच नाही केलेलं. दिस इज नॉट अ राईट डेप्रिसिएशन मेथड ना. डेप्रिसिएशन मेथड मध्ये आपण काय म्हणतो की प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशन हे चार्ज करायला हवं. दॅट मीन्स द कन्सिस्टन्सी इन डेप्रिसिएशन. सी दॅट द मेथड ऑफ डेप्रिसिएशन अडॉप्टेड इज फॉलोड कन्सिस्टंटली फ्रॉम इयर टू इयर. प्रत्येक इयर वाईज डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे का, आणि डेप्रिसिएशनची जी काही मेथड तुम्ही यूज केलेली आहे, डिमिनिशिंग बॅलन्स असू दे, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड असू दे, ह्या तुम्ही कोणत्या फॉलो केलेल्या आहेत, त्या कन्सिस्टंटली फॉलो केलेल्या आहेत का, हे ऑडिटर इथे चेक करेल. नेक्स्ट इज installation and acquisition expenses. As usual, verify the cost of machinery and see that relevant expenditure for acquiring or installing it is capitalized. आणि इथे ऑडिटर काय चेक करतोय तर इन्स्टॉलेशन.
म्हणजे बऱ्याच वेळी माहिती आपण डिरेक्टली कॅश बेसिस वरतीच मशिनरी परचेस करतो असं नाही. जर काही इन्स्टॉलेशन सिस्टीम वरती परचेस केली असेल तर ते सुद्धा इथे ऑडिटर चेक करेल. सेपरेट रिझर्व where any item of plant and machinery is revalued or devalued, whether the asset is acquired from a foreign country or upon reduction of share capital. A separate reserve account is created. मग तुम्ही एखाद्या प्लांट अँड मशिनरी साठी सेपरेट रिझर्व्ह अकाउंट मेंटेन केलेला आहे का? देन मशिनरी ऑन हायर, जसं की आपण सांगितलं इन्स्टॉलेशन चेक करेल. हायर परचेस मध्ये पण सेमच मेथड आहे. एखादी मशिनरी जर तुम्ही हायर परचेस सिस्टीमने परचेस केली असेल, बॉट केली असेल तर ऑडिटर इथे चेक करेल. ओके, सो अशा पद्धतीने पॉइंट फॉलो करून ऑडिटर काय करेल? ऑडिटर शुड व्हेरीफाय द प्लांट अँड मशिनरी. नेक्स्ट पॉइंट इज लँड अँड बिल्डिंग. सो क्वेश्चन कसा असेल मग? हाऊ वुड यू व्हेरीफाय लँड अँड बिल्डिंग? सो आता इथे तुम्हाला कोणतेही असेट स्पेसिफिक विचारले जाऊ शकतात आणि मग त्या कन्सर्न असेटशी रिलेटेड ऑडिटर कोणत्या स्टेप फॉलो करू शकेल? लक्षात येत आहे? सो हेच म्हणजे जसं की आता आपण प्लांट अँड मशिनरी साठी ऑडिटर कोणत्या गोष्टी चेक करेल, तसं लँड अँड बिल्डिंग साठी सुद्धा काही पॉइंट काय करेल? ऑडिटर चेक करेल. सो फर्स्ट इज अ रेकॉर्ड. A company should maintain proper record of the land and building owned by it. मग ती लँड अँड बिल्डिंग प्रॉपर त्या कंपनीची आहे का ते चेक करावे लागेल. फर्दर should be physically verified by the management regular intervals. मग तुम्ही प्लांट अँड मशिनरी प्रॉपर फिजिकली काय करा? तुम्ही व्हेरीफाय करा. म्हणजे फक्त बुक मध्ये त्या प्लांट अँड मशिनरीचं रेकॉर्डिंग असून as auditor should check all the records and his report should disclose material discrepancy on verification and poor entries should be passed to adjust discrepancy. Then ownership. It is the first duty on the auditor to confirm that the concern is the legal own of the building. म्हणजे त्या बिल्डिंगची लीगल ओनरशिप कोणाकडे आहे हे इथे ऑडिटर चेक करेल. चार्ज, जसं की आपण प्लांट अँड मशिनरी मध्ये चार्ज बघितलं होतं, चार्ज ऑर लँड सेम असणार आहे. द ऑडिटर शुड असर्टेन वेदर द बिल्डिंग आर सब्जेक्ट टू एनी चार्ज ऑर लँड. टू व्हेरीफाय दिस शुड चेक रजिस्टर ऑर चार्ज. रजिस्टर चार्ज जे काही आहे त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट, त्याच्याशी रिलेटेड मिनिट्स, बोर्ड ऑफ डायरेक्टरचे जे काही मीटिंग झालेले आहेत, सो ह्या सगळ्या गोष्टी ऑडिटर्स ह्या लँड अँड बिल्डिंगचे रिलेटेड चेक. नेक्स्ट पॉइंट इज व्हॅल्युएशन. द ऑडिटर शुड चेक that the building is valued on the proper basis. जसं की आपण म्हणतो प्रॉपर व्हॅल्युएशन नसेल तर फिनान्शियल स्टेटमेंट हे राईटली इंडिकेट होईल का? नाही. मग यामध्ये लँड अँड बिल्डिंग असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही असेट आहेत किंवा लायबिलिटीज आहेत त्याचं प्रॉपर व्हॅल्युएशन सुद्धा चेक करायला हवं. दॅट इज वाय हिअर ऑडिटर शुड चेक केअरफुली प्रॉपर व्हॅल्युएशन ऑफ लँड अँड बिल्डिंग. देन कॉस्टिंग. Cost of land and building include purchase cost and other incidental cost for bringing the asset to its present location and condition. Okay, मग त्या assetची प्रॉपर व्हॅल्यू काय आहे, प्रॉपर कॉस्ट काय आहे किंवा इन्सिडेंटल अजून काही कॉस्ट ऍड आहेत का, त्या गोष्टी सुद्धा ऑडिटर चेक करेल. फिनान्शियल कॉस्ट, interest upon construction or acquisition of building should be capitalized. So हे costing च्या अंडर चेक केलं जाईल. Then next is revaluation of land and building. जसं की माहिती आपल्याला फक्त लँड, एखादी कंपनी फक्त लँडचा यूज करते का? हो नाही. म्हणजे तिथे काय काही कन्स्ट्रक्शन असेल, काही रिव्हॅल्युएशन असेल, राईट. दॅट मीन्स इफ लँड अँड बिल्डिंग आर रिव्हॅल्यूड then the auditor should check the basis of revaluation. कारण आपण नक्कीच सांगू शकतो लँड अँड प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू ही ऑलवेज रिड्यूस होत जाते, कारण आपण जसं त्याचा यूज करू तशी त्याची व्हॅल्यू ही रिड्यूस होत जाते. पण लँडची व्हॅल्यू कधी रिड्यूस होते का? नाही. तर लँडची व्हॅल्यू ही काय होत असते तर इन्क्रीज होत असते.
That is why here auditor should check the revaluation of land and building. बिल्डिंगची व्हॅल्यू मे बी रिड्यूस होईल, बट लँडची व्हॅल्यू काय होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे. देन ॲज वेल ॲज हिअर ऑडिटर शुड चेक द डेप्रिसिएशन. जसं आपण सांगितलं प्लांट अँड मशिनरी मध्ये ऑडिटर डेप्रिसिएशन चेक करेल, तसं इथे सुद्धा लँड अँड बिल्डिंग मध्ये डेप्रिसिएशन हे चेक करेल. मग डेप्रिसिएशनची कन्सिस्टन्सी असेल, डेप्रिसिएशनशी रिलेटेड काही मेथड्स असतील, हिअर ऑडिटर शुड चेक केअरफुली. नेक्स्ट, constructed building. In case of building which are constructed by the contractors, the auditor should check the agreement with the contractor and determine the effect of cost plus contract. Okay, मग इथे ऑडिटर काय करेल, जो कन्स्ट्रक्टर आहे त्याच्यासोबत जे काही अग्रीमेंट झालेले आहे ते सुद्धा ऑडिटर काय करू शकतो, इथे चेक करू शकतो. ओके, म्हणजे असं बऱ्याच वेळ होतं की अरे कन्स्ट्रक्शन मध्ये एखादी बिल्डिंग आहे, मग त्याचं काही ऑडिटिंग करणार आहे ऑडिटर, नाही तर त्याच्याशी रिलेटेड काय करू शकतो, काही आर्किटेक्चर सर्टिफिकेट तो चेक करेल. म्हणजे कन्स्ट्रक्टर जो आहे, कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो अथोराइज आहे का, तो त्याच्याकडे लिगली काही सर्टिफिकेट आहेत का, आर्किटेक्चर सर्टिफिकेट चेक करेल, अग्रीमेंट सुद्धा चेक करेल. So these are also very important thing for verification, right? Next point is compliance of auditing section 10. See that provision of auditing section 10 revised are complied with. आणि जे काही ऑडिटिंग सेक्शन रिवाइज झालेले आहेत ते तुम्ही फॉलो केलेले आहेत का, त्याचे रूल्स फॉलो केलेले आहेत का, हे सुद्धा ऑडिटर काय करू शकतो, चेक करू शकतो. आणि अशा पद्धतीने, अशा सिंपल वेने एखादं बुक्स, एखादं अकाउंट ऑडिटर काय करेल, व्हेरीफाय करेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ वुड यू व्हेरीफाय फर्निचर अँड फिक्चर. म्हणजे आपण व्हेरिफिकेशन मध्ये काय बघतोय लक्षात आलं असेल तुमच्या, व्हेरिफिकेशन ऑफ असेट अँड व्हेरिफिकेशन ऑफ लायबिलिटी. मग असेट साइड आठवा थोडी, असेटला काय असणार आहे, काही फिक्स्ड असेट आहेत, काही करंट असेट आहे. ओके, सो यामध्ये कोणतंही असेट ऑडिटर काय करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. लायबिलिटी साइडला या, लायबिलिटी मध्ये काय आहे, कॅपिटल आहे, देन जनरल रिझर्व आहे, त्याच्यानंतर सिक्युअर्ड लोन आहे, अनसिक्युअर्ड लोन आहे. ओके, हे काय करेल ऑडिटर, व्हेरीफाय करेल. सो इथे तुम्हाला कोणतंही बुक्स एक्झामला विचारलं जाऊ शकतं. आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, फर्निचर, फर्निचर अँड फिक्स्चर. सो फर्निचर आणि फिक्स्चरचं बुक जेव्हा व्हेरीफाय करेल ऑडिटर, तेव्हा कोणत्या पॉइंटना कन्सिडर केलं जाईल. फर्स्ट, इंटरनल कंट्रोल. इंटरनल कंट्रोल सिस्टीम हा जो पॉइंट आहे, दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ. म्हणजे जर तुम्हाला प्लांट अँड मशिनरीचं व्हेरिफिकेशन करायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही इंटरनल कंट्रोल सिस्टीम चेक करू शकताय, राईट. कारण इंटरनल कंट्रोल सिस्टीम किती इफेक्टिव्ह आहे त्याच्यावरती अॅक्युरसी आपण फाइंड आउट करतो. दॅट इज वाय, राईट. सो बघूया आपण काय आहे इंटरनल कंट्रोल. द ऑडिटर शुड इन्श्योर दॅट a suitable internal control system exists for the recording purchases and inspection of furniture and fixture. So internal control system च्या अंडर प्रॉपर रेकॉर्डिंग केलेलं आहे का, जेव्हा तुम्ही एखादी फर्निचर, एखादं फिक्चर परचेस करता किंवा त्याचं इन्स्पेक्शन करताना हे चेक करेल. सिरियल नंबर. See that each item of furniture is given stock register serial number and the same is paid on that item. सो जसं की आपण कंटिन्युअस ऑर्गनायझेशन मध्ये काही ना काहीतरी फर्निचर असेल, प्लांट अँड मशिनरी असेल, राईट, हे परचेस करत असतो. सो यासाठी प्रत्येक मशिनरीला, प्रत्येक फर्निचरला हे नंबरिंग दिलं जातं, दॅट इज सिरियल नंबर. सो हा सिरियल नंबर सुद्धा ऑडिटरसाठी महत्वाचा आहे. That is why here auditor should check carefully serial number of regarding furniture and fixture, okay, in stock register book. Next is schedule of furniture. Obtain a schedule of furniture which show detail furniture, location, cost, date of acquisition, etc. Schedule of furniture, furniture हे कोणत्या शेड्यूल नुसार रेकॉर्ड करायचं आहे, दॅट मीन्स फिक्स्ड असेट रेकॉर्डेड बाय विच शेड्यूल, हे रेकॉर्ड करेल.
त्याचबरोबर काय चेक करेल, मग फर्निचरचे डिटेल चेक करायचे असेल तर लोकेशन, तुम्ही जे फर्निचर आहे ते कुठे लोकेट केलेलं आहे, ऑफिसमध्ये केलेलं आहे की तुमच्या कंपनीमध्ये डिरेक्टली आहे, मॅन्युफॅक्चरिंग असेल तर ते तिथे आहे. जनरली फर्निचर हे कुठे असणार आहे तर ऑफिसमध्ये असतं, राईट. मग त्या फर्निचरची कॉस्ट किती आहे हे सुद्धा ऑडिटरला बघावं लागेल. देन डेट ऑफ ऍक्विजिशन किती आहे, काय आहे. नेक्स्ट इज फिजिकल एक्झामिनेशन. मग फक्त डॉक्युमेंटरी एव्हिडन्स चेक करायचे आहेत का, नाही, तर त्याबरोबर काय करावं लागेल, फिजिकल एक्झामिनेशन. जर तुम्ही आधीच्या पॉइंटमध्ये लोकेशन चेक केलं असेल तर त्या लोकेशन वरती जाऊन त्याचं फिजिकल एक्झामिनेशन करणं. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ व्हेरिफिकेशन. लक्षात ठेवा, म्हणजे फक्त व्हेरिफिकेशन करायचंय म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स चेक करायचं नाही, तर फिजिकल व्हेरिफिकेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ व्हेरिफिकेशन. Then conduct physical examination to verify the existence. आणि मग त्या पर्टिक्युलर लोकेशन वरती जाणं, तीच फर्निचर आहे का, ओके, त्याच्याशी रिलेटेड त्याची डेट ऑफ ऍक्विजिशन तिथे काही आहे का मेन्शन केलेली, ह्या गोष्टी आपण फिजिकल एक्झामिनेशनच्या अंडर चेक करू शकतो. नेक्स्ट इज व्हेरीफाय कॉस्ट. व्हेरीफाय कॉस्ट ऑफ फर्निचर with reference to the invoice received. Any expenditure regarding purchase is capitalized. Verify cost करा, प्रॉपर आहे का, त्याच्याशी काही रेफरन्सेस आहेत का, इनवॉइस रिसीव काय आहे का, ह्या गोष्टी चेक करा. देन डेप्रिसिएशन ॲज युजल फिक्स्ड असेट आहे, दॅट मीन्स हिअर ऑडिटर शुड चेक डेप्रिसिएशन, देन कन्सिस्टन्सी ऑफ डेप्रिसिएशन अँड मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन. Verify existence. Observe the physical verification being conducted by the management. Verify ownership and verify disclose. काही पॉइंट हे कॉमन आहे, तुमच्या लक्षात आले असतील. आता आपण जे 3 क्वेश्चन बघितले, ज्यावेळी आपण एखादं फिक्स्ड असेट चेक करतो त्यावेळी काय चेक करणार, प्रॉपर रेकॉर्डिंग आहे का. रेकॉर्डिंग हे हा पॉइंट टाकल्यानंतर तुम्ही मेन्शन करू शकता, हिअर ऑडिटर शुड चेक प्रॉपर रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट, राईट. म्हणजे सिंपल वेने काय लक्षात ठेवायचे ते सांगते. सेकंड थिंग, फिक्स्ड असेट आहे म्हणजे काय आलं, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन पॉइंट ऍड करा, डेप्रिसिएशन हिअर ऑडिटर शुड चेक डेप्रिसिएशन. मग डेप्रिसिएशन मध्ये चेक काय करेल, कन्सिस्टन्सी ऑफ डेप्रिसिएशन, राईट. देन मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन हे चेक करेल. देन ओनरशिप. एखादी असेट म्हणून जर तुम्ही दाखवत असाल तर ती तुमचीच असायला हवी. आपण रेंटल वरती घेतल्यानंतर ती असेट तुमची असणार आहे का, नाही. तर ओनरशिप हेडिंग टाकून तुम्ही मेन्शन करू शकता, हिअर ऑडिटर शुड चेक ओनरशिप ऑफ पर्टिक्युलर असेट इन द बुक्स ऑफ अकाउंट. देन अजून काही कॉमन पॉइंट आहे तर फिजिकल व्हेरिफिकेशन. असेट असू दे, लायबिलिटीज असू दे, त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन महत्वाचं आहे. तर फिक्स्ड असेट जर आपण व्हेरीफाय करत असो तर त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन महत्वाचं आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कंप्लायन्स. रिवाइज कंप्लायन्स हे रूल्स तुम्ही फॉलो केलेले आहेत का नाही. सो असे काही कॉमन पॉइंट लक्षात ठेवा. दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ फिक्स्ड असेट. सो तुम्हाला फिक्स्ड असेट हे पॉइंट क्लिअर झाले असतील. नाउ वी स्टार्ट ऑडिट ऑफ लायबिलिटीज. सो लायबिलिटीज जेव्हा आपण चेक करणार मग काय करतो बघा आपण लायबिलिटीज मध्ये. Liabilities are the financial obligation of company other than own fund. Liability म्हणजे काय की आपला जो फंड आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण बाहेर एखाद्या कंपनीकडून किंवा एखाद्या बँकेकडून काही लोन घेतलेला आहे का. दिस इज अवर लायबिलिटी, राईट. इट इन्क्लुड्स लोन, ट्रेड क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. दीज आर द लायबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. ओके. मग ही लायबिलिटी जेव्हा तुम्ही चेक करताय तेव्हा काय करावं लागेल. फीचर्स. लायबिलिटी आर रिप्रेझेंटेड बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स which originate mostly from third party in their dealing with the organization. लायबिलिटी म्हणजे काय, जिथे थर्ड पार्टीचा कुठे ना कुठेतरी उल्लेख होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोन घेतलं असेल तर बँकेचं असेल, ट्रेड क्रेडिटर्स असतील तर सप्लायरचं असणार आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर एम्प्लॉईचे असू शकतात, व्हॉट एव्हर इट मे बी. सो हे तुम्ही काय करू शकता, बघू शकता. Aspect of the cover. The auditor should obtain sufficient evidence to satisfy himself that all liability are recorded at fair
and reasonable amount. Then internal control evaluation. The auditor should study the evaluation, the system of internal control to decide the nature, timing, and extent of auditor procedure. Next is verification. The liability should be verified by the carrying out the several point. आता liability मध्ये हे काही common point आहेत लक्षात ठेवा जे तुम्ही प्रत्येक liability ला apply करू शकता. For example, examination of record. म्हणजे जसं आपण common explanation mention केलं, here auditor should check proper recording in particular liability or particular asset, whatever. Direct confirmation. Direct confirmation महत्वाचं आहे. Examination of disclosure also very important thing. Analytical review procedure, management representation, right? So ह्या गोष्टी ऑडिटर काय करेल, व्हेरीफाय करेल when auditor should verify a particular liability. Then one by one बघू आता आपण. Examination of record, loan and borrowing. The auditor should satisfy himself about loan are within the borrowing power. Validity and accuracy of loan. म्हणजे लोन जर तुम्ही एखाद्या वेळी घेत असाल तर तेवढी तुमची पॉवर आहे का? पॉवर इन द सेन्स रीपेमेंट करण्याची ऑडिटर चेक करेल. व्हॅलिडिटी अँड अॅक्युरसी ऑफ लोन. मग प्रत्येक लोनला काही व्हॅलिडिटी असते. अॅक्युरसी इन द सेन्स तुम्ही जे काही डॉक्युमेंटरी दिलेली आहेत हे अॅक्युरेट आहेत का हे महत्वाचं आहे. टर्म्स ऑफ लोन अँड लोन अग्रीमेंट. काही टर्म्स कंडिशन असतात लोन घेताना. ओके, मॉर्गेज द्यावं लागतं, ह्या गोष्टी चेक करा. Directive of RBI and other authorized authority about deposit. So directive of RBI हे महत्वाचं आहे. हे सुद्धा लोनशी रिलेटेड असल्यामुळे चेक करावं लागेल. आणि आउटस्टँडिंग अमाऊंट इन केस ऑफ हायर परचेस. काही आउटस्टँडिंग अमाऊंट तुमची रिमेनिंग आहे का ते ऑडिटर चेक करेल. नेक्स्ट क्रेडिटर्स. Adequate of cut off procedure, validity, accuracy and compliance, unusual payment, material liability outstanding, etc. डायरेक्ट कन्फर्मेशन मध्ये काय चेक करेल, व्हेरिफिकेशन ऑफ बॅलन्स बाय डायरेक्ट कन्फर्मेशन, consent of the entity for direct confirmation, form of confirmation, confirmation on certain date. Then as usual disclosure check करेल, proper disclosure in the financial statement as per the statutory requirement. कोणतं शेड्यूल फॉलो केलेलं आहे, कोणतं रिलेटेड आहे, whatever it may. Analytical review procedure. Analytical मध्ये काय येईल मग, comparison of closing balance with the previous year, comparison of relationship between current year creditors and purchases with the last previous year, comparison of closing balance असू शकेल, comparison of current year against schedule and comparison of ratio relating to the liability with the similar ratio. म्हणजे जसं की आपण रेशो मध्ये लर्न करतो, दिस इज द रिलेशनशिप बिटवीन वन आयटम अँड अनदर. पण रेशोचं एक थोडस लक्षात आलं असेल तुमच्या, बिकॉज वी वॉज लर्न इन लास्ट सेमिस्टर इन डिटेल, राईट. रेशो मध्ये आपण काय करतो, वन टर्म एक्सप्रेस बाय अनादर टर्म, राईट. पण त्या रेशो मध्ये एकाच साइडचे रिलेशनशिप असतं का, म्हणजे लायबिलिटी टू लायबिलिटी नाही. लायबिलिटी टू असेट असेल किंवा लायबिलिटी टू इन्कम असेल, लायबिलिटी टू अदर एक्सपेन्सेस असेल, व्हॉट एव्हर. सो हे जे कंपॅरिझन आहे हे प्रॉपर आहे, हे चेक करा. कंपॅरिझन ऑफ रेशो विथ इंडस्ट्री नॉर्म्स, अशा काही गोष्टी ऑडिटर इथे चेक करा. देन डॉक्युमेंटेशन. The auditor should maintain adequate working paper, audit file, confirmation, received, management representation regarding the liabilities. Okay. So काय बघितलं बघा आपण. How would you verify plant and machinery? How would you verify furniture? Then how would you verify land and building? हे तीन महत्वाचे पॉइंट आहेत. आणि त्याच्यानंतर मग ऑडिटर काय चेक करेल, लायबिलिटी साठी. असे काही पॉइंट बघितलेले आहेत. सो एकदा रिकॉल करा. या युनिट मध्ये बाकी काही नाहीये, इतकंच असेल. जर काही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. थँक्यू.